हॅलो, गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, कशा आहात? मस्त ना. तर आज काय स्पेशल? आज आपल्याला बनवायची आहे भेंडी बटाटा. तर भेंडी बटाटा बनवायचा आहे. साहजिकली आता नवरात्री चालू आहे म्हणजे उपवासासाठी. तर भेंडी कोण कोण उपवासासाठी खातं ते मला सांगा. तर इथे मी भेंडी घेतलेली आहे बारीक कट करून, आणि तसंच बटाटाही घेतलेला आहे बारीक कट करून, बारीक आणि असा एकदम पातळ असा चिरलेला आहे. आणि एकीकडे मी घेतलेलं आहे शेंगदाण्याचा कूट. तर कढई घेणारे, कढईमध्ये घालणारे तेल, तेलामध्ये घालणारे मी मिरची. आधी मी स्टार्टिंगला बटाटा परतून घेणार आहे, कारण की भेंडी ही वाफेवरती 2 मिनटात होऊन जाते, पण बटाटा नॉर्मली कच्चा राहतो. मग त्यासाठी बटाटा तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे. जास्त वेळ लागत नाही. बटाटा 2 मिनटात तेलामध्ये इझिली परतून घ्यायचा. तो इझिली एकदम मऊसूत असा शिजला जातो. 2 ते 3 मिनटं मी छान असा परतून घेणार आहे. तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल तर एक लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कुठून पाहता हे आवर्जून सांगा. तर बटाटा छान असा परतून झालेला आहे. त्यामध्ये मी घालणार आहे बारीक वाटलेली हिरवी मिरची. तर तुम्ही चिरूनही मिरची घालू शकता. तर मी इथे वाटून घातलेली आहे. तिखट जास्त आवडतं म्हणून. तर तिखट जर नको असेल जास्त तर तुम्ही बारीक चिरूनही ॲड करू शकता. आणि मिरची छान अशी परतून घ्यायची, बटाट्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची, परतून घ्यायची. आणि मिरची परतून झाली की तुम्ही घालायचे त्यामध्ये भेंडी. तर भेंडी बारीक चिरलेली आहे. तुम्ही नवरात्रीमध्ये भरून भेंडी करू शकता, की तुम्ही अशा पद्धतीने भेंडी बटाटा करता मला आवर्जून सांगा. तर छान अशी भेंडी घालून घेतलेली आहे मी. आता मिक्स करून घेणार आहे आणि मग नंतरने मी वरून ॲड करणार आहे, ते म्हणजे शेंगदाण्याचा कूट. तर छान अशी मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये. रेग्युलर आपल्याला नॉर्मली भेंडी खाऊन तर कंटाळा येतो, मग भेंडी बटाटा केला की छान लागते, टेस्टही छान येते आणि खायलाही खूप छान वाटतं. चवीनुसार मीठ घालायचं आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर. आणि कोण कोण अशा पद्धतीने भेंडी बटाटा करतं मला आवर्जून सांगा. मी तरी नवरात्रीसाठी भेंडी बटाटा आवर्जून करते, मला आवडतो म्हणून. आणि मिक्स करून झाल्यानंतर वरून घालायचा आहे शेंगदाण्याचा कूट. जास्त मोठाही नाही, जास्त छोटाही नाही, एकदम जाडसर असा घालायचा. आणि 2 मिनटासाठी फक्त झाकण ठेवून द्यायचे. जास्त वेळ ठेवायचं नाही, मोजून 2 मिनिट ठेवायचे आहेत. आणि 2 मिनटानंतर पुन्हा एकदा झाकण काढून घ्यायचे आणि झाला आपला भेंडी बटाटा रेडी. मिक्स करून घ्यायचा आहे छान असा आणि लो फ्लेमवरती गॅसवरती होऊन द्यायचा आहे, म्हणजे तुमचा कूट एकदम कुरकुरीत आणि क्रंची होऊन जातो. आता वाफेवरती तुमची भेंडी झाली, बटाटाही झालेला आहे आणि त्याची एक चव ही त्याच्यामध्ये मुरलेली आहे. जी मिठाची शेंगदाण्याच्या कुठाची चव असते ती छान अशी मुरलेली. मग वाटलं तर नंतरनी 2 मिनटासाठी झाकण पुन्हा एकदा ठेवू शकता. मीही ठेवलेलं आहे आणि पुन्हा लगेच काढून घ्यायची एक वाफ काढून. तर छान असा भेंडी बटाटा रेडी झालेला आहे. पुन्हा मिक्स करून घ्यायचा आहे आणि तसाच विदाऊट झाकणाचा ठेवला तरी चालेल. आता पाहू शकतो आपण भेंडी अप्रतिम शिजलेली आहे आणि बटाटाही खूप, आणि शेंगदाण्याचा कलर पहा, त्याला एक कुरकुरीत आणि क्रंचीपणा आलेला आहे. तांदळाच्या भाकरीसोबत तर छानच वाटतं, पण उपवासासाठी आपण शाबूस तांदळाची भाकरी किंवा हे असतं घावण करतो आपण, त्याच्यासोबतही खायला भेंडी बटाटा खूप छान लागतो. अशा पद्धतीने तुम्ही करत जा, आवर्जून करत जा, तुम्हाला सर्वांना आवडेल अशी रेसिपी आहे. अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी, आणि खायलाही खूप टेस्टी लागते. बारीक हिरवी मिरची वाटून घातली ना, अशी भेंडी बटाटा केला की टेस्ट ही अप्रतिम होते. मग भेंडी झालेली आहे रेडी. मी घेते बाउलमध्ये ती काढून, आणि पाहू शकता तुम्ही एकदम सुटसुटीत अशी भेंडी, चिकट वगैरे काही नाही, एकदम मस्त अशी भेंडी बटाटा रेडी आहे. तर कोण कोण अशा पद्धतीने करतं मला आवर्जून सांगा. एक लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत. आणि आजची व्हिडिओ कशी वाटली हेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुमच्याकडे फराळासाठी नक्की काय बनतं एवढ्या 9 दिवसात तेही आवर्जून सांगा. ही व्हिडिओ कुठून पाहताय तेही मला सांगा. आणि व्हिडिओला लाईक करत राहा. झाली आपली भेंडी बटाटा रेडी. आणि जशी भेंडी दिसते तशी हिरवीगारच आहे. भेंडीचा कलरसुद्धा चेंज झालेला नाही. खायलाही तेवढीच टेस्टी लागते. पुन्हा भेटूया आपण. बाय.